नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांचा याबाबत अधिकृत आदेश आहे. यामध्ये शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट करताना स्टॅम्प पेपरची सक्ती करू नये असा महत्त्वाचा निर्णय सांगितला आहे. खाली याचे सोप्या भाषेत सविस्तर स्पष्टीकरण. पिन पॉइंट. मुख्य मुद्दा. व्हॉट इज दिस ऑर्डर अबाउट? शासकीय कामांसाठी जसे की प्रमाणपत्र, अर्ज, दाखले इत्यादी प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर मागणे आवश्यक नाही. सेवा खडी चिन्ह. आदेशाचा उद्देश नागरिकांवरील अनावश्यक आर्थिक भार कमी करणे, प्रक्रिया सोपी आणि सुलभ करणे, सर्व विभागांमध्ये एक समान नियम लागू करणे. याभवासव. संदर्भ, बॅकग्राऊंड. या आदेशात खालील गोष्टींचा आधार घेतला आहे. 1. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे निर्देश. 2. महाराष्ट्र शासनाचे पूर्वीचे आदेश. 3. मुद्रांक शुल्क संदर्भातील कायदे. याभवासव. न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की साध्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प शुल्क आवश्यक नाही. शासकीय कार्यालयांसाठी सूचना. कोणत्याही नागरिकाकडून प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर मागू नये. साध्या कागदावर प्लेन पेपर प्रतिज्ञापत्र स्वीकारावे. सर्व विभागांनी हा नियम काटेकोरपणे लागू करावा. सेवा खाडी चिन्ह. आधी काय होत होतं? नागरिकांकडून 100 रुपये 500 रुपये स्टॅम्प पेपर मागितले जात होते. ई सेवा केंद्रांवरही शुल्क घेतले जात होते. आता हे चुकीचे मानले गेले आहे. महत्वाची सूचना. जर कोणतेही कार्यालय अजूनही स्टॅम्प पेपर मागत असेल त्यासाठी तुम्ही हा शासन निर्णय दाखवू शकता. निष्कर्ष. हा आदेश नागरिकांसाठी खूप फायदेशीर आहे. शासकीय प्रक्रिया सोपी आणि स्वस्थ झाली आहे. अनावश्यक खर्च टाळण्यावर भर दिला आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा. शासन निर्णय, शासकीय योजना आणि माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.